आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य भाग्यश्री मंत्राळकर, डॉक्टर पांडुरंगन, या परिवर्तन युवा वक्ता 2023चा संयोजक रोहन कवडे, ज्याने मागच्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला असा विजेता प्रणव जगताप, आमचे सगळे मित्र शिंदे, आमचा स्वामीराज, सगळे आयोजन टीम आणि सगळे स्पर्धक बंधू भगिनी. आज सकाळी 5:30ला संविधान दिनाचा पहिला कार्यक्रम सुरू झाला आहे आणि आता अजून 1 वाजता आंबेडकर पुतळ्याला आहे. आज 5:30 वाजता विद्यापीठात रॅली होती, जवळजवळ 5,000 विद्यार्थ्यांची. आणि हा म्हटला तसं खरं आहे की आज कार्यक्रमही खूप आहे, पण तरी स्वामीने मला सांगितलं होतं की सर, आणि असं निमंत्रण फार कमी मिळतं सर, तुम्ही याल तेव्हा उद्घाटन. म्हणजे मग नाही म्हणायला स्कोपच आहे. जर तो म्हटला सर 10ला या, तर म्हटलं नाही 10ला मला तर एक कार्यक्रम आहे. मग 11ला म्हटलं 11ला तर मला मन की बात ऐकायचं आहे. मग तो म्हटलं सर तुम्ही याल तेव्हा. म्हटलं फारच नको उशीर, समारोपण नको झाला. त्यामुळे मी स्वामीला असं म्हटलं की मी नक्की येतो. मित्रांनो, माझा हा फार आवडता विषय. मी 10वीपर्यंत एका खेड्यावरचा छोट्याशा गावातला बॅक बेंचर मुलगा, कधी पहिल्या शेवटच्या बेंचच्या पुढे आलो नाही. अभ्यासातही बँक बेंच असल्यामुळे सोसोच आपलं काही फार नव्हतं. पण मी 11वीला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा मला एक मित्र भेटला आणि तो मला म्हटला, अरे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होतो का? मला तेव्हा वक्तृत्व स्पर्धा हे बोलायलाही जर जात होतं, त्याचं काय झालं. पण तो मला म्हटला आणि मग त्याने एका शिक्षकाकडे मला घेऊन गेला. काय काळजी करू नको. मला आजही तो दिवस आठवतो. मी माझ्या गावाच्या कॉलेजमध्ये 11वीला 82ची गोष्ट, 1982-83ची, मी त्या कॉलेजला जेव्हा ॲडमिशन घेतलं, स्पर्धेला गेलो, तर स्पर्धेला गेल्यानंतर तिथे उभं राहिलो. 4 मिनटं बोलायचं होतं. ज्याने माझी तयारी करून घेतली ते मागेच बसले होते, येऊन बसले होते. त्यांचा काही कॉलेजचा संबंध नव्हता, तर आमच्या सामाजिक जीवनातला एक खूप मोठा माणूस होता. थोडा मी येतो काय काळजी, तू बोल जाऊ. मी गेलो, बोललो, 1 मिनटं उभं राहिलो, दुसऱ्या मिनटं गेलो, खाली येऊन बसलो. मला बोलताच नाही आलं 1 मिनिटात, कारण कधी आयुष्यात आपण बोललोच नव्हतो. तिथून माझी सुरुवात झाली आणि मी तो दिवस आयुष्यात विसरणार नाही. आजही मला तो दिवस, माझा विषय, ते 4 मिनटं आणि माझ्या कॉलेजमधली ती वर्गाची खोली, सगळं मला आज आठवतं. पण त्यानंतर जी सुरुवात झाली, मला वाटत नाही मी महाराष्ट्रातली, आमच्या काळातली एकही वादविवाद वक्तृत्व स्पर्धा सोडली असेल. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांना गेलो, सगळ्या अगदी सगळ्या, कोल्हापूर, सोलापूर, कोपरगाव, नेवासा, अजूनही त्यातलं काही चालू असेल तर मला माहिती नाही. नेवासा, ज्ञानेश्वर, म्हणजे मी पहिल्यांदा नेवासाला गेलो, 84ची गोष्ट आहे. 3 दिवस त्या स्पर्धा चालल्या होत्या, त्याला आलो. पुण्यात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलो. म्हणजे मी त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र वेळा फिरलो. ती सारसबागेचं वेद शास्त्रोत्तेजक त्याची एक वादविवाद स्पर्धा होती. आणि मग कलाप्रसाद मंगल कार्यालयात त्यावेळेस राहायला मला 2 दिवस मिळालं. पहिल्यांदा पुण्यात त्यावेळेस मी आलो. मी नेवासा, श्रीरामपूरला एक स्पर्धा असते, कोपरगावला एक असते, बारामतीला सुद्धा मी त्यावेळेस आलो होतो. बारामतीला पण अशा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा. म्हणजे माझं एक काम होतं, मी कॉलेजला गेलो की वर्गात कमीच जायचो. जेव्हा जायचो तेव्हा पहिले गेलो की कॉलेजला एक ड्रॉवर होता, तिथे सगळ्या स्पर्धांचे पत्र येऊन पडायचे. कॉलेजचा ड्रॉवर उघडायचो असं. मग लगेच आमचे मराठी वाङ्मय मंडळाचे आणि वादविवाद स्पर्धेचे जे सर होते आमचे, त्या सरांना सर स्पर्धा आहे. मग लगेच आमचं एक सिलेक्शन व्हायचं आणि मग ते सिलेक्शनमधनं एक टीम तयार व्हायची. आणि मला असं वाटतं की या स्पर्धा केवळ स्पर्धा नसता, आपलं व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडवण्याचं एक वेगळं व्यासपीठ असतं असं मला वाटतं. त्यामुळे आपल्यालाही मी विनंती करेन, केवळ स्पर्धा म्हणून बघू नका. त्या स्पर्धेतल्या विषयात सुद्धा आपला जो भाव, आपला स्वभाव, आपलं व्यक्तित्व घडत असतं हे लक्षात घ्या. म्हणजे मी FYला असताना एक वादविवाद स्पर्धा झाली. तो विषय होता, गमतीचा विषय होता, खूप हसलो आम्ही. विवाहोत्तर प्रेम का प्रेमोत्तर विवाह, काय योग्य असेल. खूप गाजली आणि खूप मुलं मुलींनी भाग घेतला त्यावेळेस. त्याचा काय निष्कर्ष निघाला इथे सांगण्याची गरज नाही. पण अशा प्रकारची स्पर्धा झाली. इथे बघून इतिहासाचे विषय, समाजाचे विषय. तेव्हा 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार हा एक मोठा विषय होता आमच्या काळात. तेव्हा 21 होतं.
मग त्याच्यावरती लोकशाहीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, तो दिला पाहिजे त्याच्यावरती होय की नाही त्याच्यावरती वादविवाद पडतात. आणि खूप चांगले विषय त्यातनं त्यांना प्रबोधन व्हायचं, त्यानिमित्ताने वाचन व्हायचं, खूप वाचनाची गोडी त्यांना खूप लागली की खूप प्रकारची पुस्तकं आपण वाचायला लागलो सगळ्यांना, खूप लोकांशी बोलायला लागलो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. मी पण बोलायला लागलो तर खूप वेळ जाईल, त्यामुळे मी बोलणार नाही. पण माझा अत्यंत सेंटिमेंटल हा विषय मला, आणि मला माझ्या आयुष्यात माझ्या प्रवासात म्हणजे मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की जर मी त्या स्पर्धेत आणि मी ज्या चळवळीतनं पुढे आलो, मी कधी कधी विचारतो आपल्याला मित्रांनो आयुष्यामध्ये संधी मिळाली पाहिजे. ती संधी आपल्या आयुष्याचं पूर्ण बदल करते. आपण लिहिलंय परिवर्तन युवा, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, लक्षात घ्या. त्याला फक्त कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. मी कधीतरी विचार करतो की मला समजा त्या स्पर्धेला माझ्या एका गुरूंनी आग्रह धरला नसता आणि मी जर त्या व्यासपीठावर गेलो नसतो तर मी आज हजारो लाखो मुलांसमोर सुद्धा बोलण्याची संधी मला एकेका कार्यक्रमात मिळालेली आहे. माझ्या आयुष्यात मी जवळजवळ एका महिन्यात 10 लाख विद्यार्थ्यांसमोर बोललो आहे आणि एका सभेत तर जवळजवळ फक्त कॉलेजचे विद्यार्थी 1.5 लाख होते. अशा सभेत मला त्या सभेत बोलण्याची संधी मिळाली. हे मिळालं असतं का मी जर त्या चळवळीत सहभागी झालो नसतो आणि मला कोणीतरी जर चळवळीत सहभागी कुठल्या तरी चळवळीत आपण सहभागी होतो तर कदाचित मी माझ्या गावातला एक चांगला माणूस राहिलो असतो, एवढंच राहिलो असतो. पण त्या गावातनं तालुक्यातनं जिल्ह्यातनं विभागात आणि महाराष्ट्रात आणि आज आपल्याला संधी मिळते. आणि त्यामुळे आपण माझी एकच विनंती आपल्या सगळ्यांना, ही स्पर्धा आपण संधी म्हणून बघा, केवळ एक बक्षीस म्हणून बघू नका. मलाही काही खूप बक्षीस मिळाली पण मी स्पर्धेत जात होतो. आता पुण्याच्या स्पर्धेला का खेड्यावरचा मुलगा आल्यावरती काय बोलणार, आम्हाला तिथे आमचं म्हणजे आम्ही डिवोरलाही व्हायचो, सगळे ते जोरदार फाडफाड बोलणं. आपले जयंत कुलकर्णी त्या स्पर्धेला होता नगरचा. आता तो इतका प्रभावी वक्ता, आम्ही आपल्या गावाकडचे आम्ही बोललो तरी म्हणायचे गावाकडची मुलं दिसत आहेत अशा. आणि पुण्यात तर लगेच विश्लेषण होतं ना सगळ्या गोष्टी. भाग्यश्री वरून मला आठवण फक्त सांगतो, मी पुण्यात जेव्हा पहिल्यांदा आलो 88 मध्ये तेव्हा भाग्यश्री आमच्या बरोबर होती आणि मी एक वाक्य बोललो, तू जळगावकडचा दिसतोय. मला आधी कळलं नाही की मला कसं काय ओळखता कोणी. 3-4 वर्षानंतर मी पण कोणी भेटला तुम्ही जळगाव दिसतोय. मला असं वाटतं की हे आपल्या देशामध्ये दर 12 किलोमीटरवरती भाषा बदलते, टोन बदलतो. आमच्या जळगाव जिल्ह्यात सुद्धा 4 भाषा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ऐराणीपासून सगळ्या ह्याच्यातल्या. आणि आम्ही ऐराणी बोलणारी लोक त्या काळात. पण मला असं वाटतं की आपण या सगळ्या विषयाकडे खूप संधी म्हणून बघा, हे प्रबोधन म्हणून बघा, फक्त वक्ता राहू नका. माझी आपल्या सगळ्यांना विनंती, वक्त्याचं पुढचं आपल्याला ना आपण जेवढं प्रभावी वक्ता हा प्रभावीपणे समाजात बदल घडवू शकतो त्यासाठी जे कर्तृत्व लागतं त्या कर्तृत्वाचाही संकल्प करा. म्हणजे आज आपण विषय मांडू, ते विषय स्पर्धेसाठी असेल, पण त्या विषयातनं आपण घेतलेलं ज्ञान असेल ना ते आपल्याला पुढे समाज परिवर्तनासाठी वापरायचं आहे असा विचार नक्की करा. या स्पर्धेचं जे काही आयोजन तुम्ही करताय खूप चांगली कल्पना आहे. अशा प्रकारचं व्यासपीठ तरुणांना उपलब्ध करून देत आहेत. या सगळ्यासाठी आमची जी मदत लागेल पुढच्या टीम बैठकीला मलाही बोलवा. तुम्ही सगळे कॉन्ट्रीब्युशन करता, मी माझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये देईन आणि ही स्पर्धा अधिक प्रभावीपणे चांगली. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे मी माझ्या मानसिकतेनं सांगतो, कधीतरी आकडा पण बघून आम्ही उत्साहाने जायचो, मिळायचं नाही बक्षीस 5,000 हे असं मिळणार आहे म्हटलं कधी मिळणार नव्हतं, पण जरा त्याच्याकडे जातो. त्यामुळे चांगल्या प्रकारचे आणि मुलांनाही आयुष्यात आठवण राहते या विषयाची. आपण हे करावं. खूप खूप तुमचं मनापासून अभिनंदन, खूप कौतुक. आणि जे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी माझ्यासारखं बघावं, बक्षीस नाही मिळालं तरी स्पर्धांना जात राहावं, त्यातनं आपलं व्यक्तिमत्व घडेल आणि आपण समाजाला एक चांगलं नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व पुढे भविष्यात व्हाल अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि एक आमंत्रण सगळ्यांना देतो, आम्ही पुढच्या महिन्यामध्ये एक पुणे पुस्तक महोत्सव घेतोय. हे भारतात पहिल्यांदा असं एक पुस्तक महोत्सव होतो. पुणे बुक फेस्टिवल फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर आम्ही घेतोय. साधारणतः 9 दिवस चालणार आहे, 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर. या 9 दिवसामध्ये आपण नक्की या, आपणही पुस्तक वाचा. खूप प्रकारची पुस्तकं, जवळजवळ 5 लाख लोक त्या प्रदर्शनाला भेट देतील अशी आमची आशा अपेक्षा आहे. जवळजवळ 300 स्टॉल भारतातल्या सगळ्या भाषेतले सगळ्या प्रकाशकांचे तिथे असणार आहे. आणि केवळ ते पुस्तक विक्रीचं हे नाही आहे, बुक फेअर नाही आहे, बुक फेस्टिवल आहे.
त्यामुळे तिथे कला, साहित्य, संस्कृती या सगळ्या विषयाचे लेखक येणार, प्रकाशक येणार, पुस्तक कसं लिहायचं, कसं प्रकाशित करायचं, कसं मार्केटिंग करायचं, अशा तरुणांसाठी सुद्धा खूप ॲक्टिव्हिटी आहे. खूप मोटिवेशनल स्पीकर येणार आहेत. शिवखेरा येणार आहे, चेतन भगत येणार आहे, कुमार विश्वास येणार आहे. अशी रोज वेगळ्या प्रकारची मांदियाळी आपल्या सगळ्यांना आहे. आपण सगळ्यांनी त्याला भेट द्यावी अशा प्रकारचं एक आग्रहाचं निमंत्रण देतो. माझं बोलणं संपवतो आणि मला जाण्याची परवानगी द्यावी अशी मी आयोजकांना विनंती करतो.